चंद्रपूर पोलिसांनी 12 तासांच्या आत हत्येचा गुन्हा उघडकीस आणला. शहरातील मित्रनगर आंबेडकर महाविद्यालयाजवळ झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस तपास सुरू झाल्यावर आईशी अनैतिक संबंध असल्याने मुलाने संतोष भेंडे नामक इसमाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी विविध पथके गठीत करून तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळवत फरार आरोपीला अटक केली. अजय शंकर पोहनकर उर्फ ॲपल 19 असे या आरोपीचे नाव असून रामनगर पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. CDR ॲनालिसिस असेल किंवा काही त्याच्या नातेवाईकांची विचारपूस असेल किंवा गोपनीय माहिती यावरनं रामनगर पोलिसांना अशी माहिती मिळाली की सदर मृतकास एक ॲपल नावाच्या मुलाने मारहाण केलेली आहे. ॲपल नावाच्या मुलाचा शोध घेतला असता तो आमच्या टीमला वडगाव परिसरात मिळून आलेला आहे. या ॲपलचं खरं नाव जे आहे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. त्या आरोपीचं नाव आहे अजय शंकर पोहनकर उर्फ ॲपल, वय 19 वर्ष, राहणार मित्रनगर चौक. या आरोपीला आमच्या गुन्हे शोध पथकाच्या टीमने तात्काळ ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला विचारपूस केली आणि जे काही तांत्रिक विश्लेषणात्मक जे आमच्या टीमने जो तपास केलेला होता त्यावरून असं निष्पन्न झालं की सदर आरोपी यांनी त्याच्या आईसोबत मृतकाच्या असलेल्या अनैतिक संबंधातून त्याला जीवाणीशी ठार मारल्याचं निष्पन्न झालेलं आहे. रामनगर पोलिसांनी ह्या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. अटकेची कारवाई सुरू आहे. रामनगर पोलीस पुढील तपास करत आहे. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.